अजित पवारांनी दिल्लीत काल रात्री घेतली भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट। एनडीटीव्ही मराठीला सूत्रांची माहिती। भेटीत विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती। महाबळेश्वर तापोळा मार्गावर डोंगर खचला, रस्त्यावर चिखल आणि दगडाचा ढिगारा। महाबळेश्वर तापोळा दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प। कोल्हापूर आणि सांगलीसाठी दिलासा, अलमट्टी धरणाचा विसर्ग वाढवणार, 2 लाख क्युसेक विसर्ग करणार। कोल्हापुरात पंचगंगा धोक्याच्या पातळीकडे, पंचगंगेची पातळी 42 फुटांवर, राधानगरी धरण 90% भरलं। पावसाचा जोर कायम, नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात शिरलं पाणी। सांगलीत वारणेच्या पाणी पातळीत वाढ, कृष्णेच्या पातळीत 1 इंचानं घट। आयर्विन पुलावर पाण्याची पातळी 29 फुटांवर। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांची पातळी वाढली, आता साठा 53%वर। पाणी कपात बंद होण्याची शक्यता। अर्थमंत्र्यांना महाराष्ट्राचा पूर दिसला नाही, बिहारच्या पुरासाठी निधी दिला। महाराष्ट्र देशाचं पोट भरतोय, पैसे देतोय, त्याकडे केंद्र सरकारचं लक्ष नाही, संजय राऊतांचा सरकारला सवाल। मनोज जरांगे यांच्या विरोधात अटक वॉरंट, नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप, पुणे कोर्टात सुनावणी सुरू। लाडकी बहीण योजनेत 6 नियम बदलले, जास्तीत जास्त महिलांना लाभ देण्यासाठी सरकारचा निर्णय। मसुरीच्या ट्रेनिंग संस्थेत दाखल होण्यात पूजा खेडकर अपयशी, डेडलाईन संपल्यानं कारवाईकडे लक्ष, पूजा खेडकर अजूनही नॉट रिचेबल। इंडिया आघाडीचं बजेट विरोधात आंदोलन, संसद भवन परिसरात विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी, इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांची उपस्थिती।